हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, अलीकडेच आपण दिवाळी हा आपला खूप मोठा सण साजरा केला, अगदी आनंदाने साजरा केला. आणि याच नोटवरती आकाशवाणीकडून तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. येणारे पुढचे सगळे दिवस तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि हो, दीर्घायुष्याचे, नुसतंच दीर्घायुष्य नाही तर आरोग्यपूर्ण असं आयुष्य लाभू दे, याच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि याच नोटवरती मी मीरा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक फेस्टिव्ह सीझनचं गाणं. स्टे ट्यून विथ आकाशवाणी. ऐकत रहा युववाणी. रंगी परोड आवी खुशियों संगे लावी, हर घाए हय्यू हाय हाय. रंगी परोड आवी खुशियों संगे लावी, हर घाए हय्यू हाय हाय. आशानी किरणों बिखराए उमंग भी छलका है, मन हळवे थी गुनगुनाए हाय 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 हाय. हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. ख्वाबों के बीच कच्ची जमीन पे हमको बोना है, आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है. अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है, शहनाई शहनाई शहनाई. रास रचिलो साज सजिलो शुभ घडी छे आवी, आछा आछा टमटमाता शमणाओ छे लावी ओ लावी ओ लावी. रंगी परोड आवी खुशियों संगे लावी, हर घाए हय्यू हाय हाय. रंगी परोड आवी खुशियों संगे लावी, हर घाए हय्यू हाय 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 हाय. हाँ, मजा है जिंदगी, नशा है जिंदगी, धीरे धीरे चढ़ेगी. हाँ, दुआ दे जिंदगी, बता दे जिंदगी, बात अपनी बनेगी. हाँ, ख्वाबों के बीच कच्ची जमीन पे हमको बोना है, आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है. अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है, शहनाई शहनाई शहनाई. रंग लो मरना. ए भाई भाई, हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई. रचिलो साज सजिलो शुभ घडी छे आवी, आछा आछा टमटमाता शमणाओ छे लावी ओ लावी. ए भाला. फ्रेंड्स, आपल्या कुठल्या तरी एका मैत्रिणीचं, एका मित्राचं कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये सिलेक्शन झालं, त्याच्या आयुष्यामध्ये किंवा तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट घडली की आपल्याला खरंच किती आनंद होतो ना. आणि आपण ती गोष्ट अजून 4 जणांना सांगतो आणि त्या 4 जणांना सांगण्यामध्ये कधी कधी नकळतच
कुणाला तरी काहीतरी इन्फॉर्मेशनच मिळून जाते. तशीच एक इन्फॉर्मेशन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजची मुलाखत आहेच खास, कारण आपण गप्पा मारणार आहोत आपल्या मैत्रिणीशी, जान्हवी शिंदे या फ्लाइंग ऑफिसरशी. तिचं नुकतंच एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं आहे. पण हो, तिची वाट थोडी वेगळी आहे. कशी आहे? चला जाणून घेऊया तिच्याशी. आपण फोनवरून गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिच्या या सिलेक्शन प्रोसिजरबद्दल, आणि तिलाही तिच्या या यशस्वी कामासाठी खूप खूप शुभेच्छा देणार आहोत. चला तर, फ्लाइंग ऑफिसर जान्हवी शिंदे, जिचं नुकतंच एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय, तिच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया तिच्या या प्रवासाबद्दल. जान्हवी, तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण परिवारातर्फे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. आजकाल मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, हे आपण म्हणतो, ऐकतो आणि अनुभवतोही. तर त्यातलाच एक अनुभवी असं व्यक्तिमत्व म्हणजे तू, कारण तुझं आत्ताच एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय आणि आता पुढे सिलेक्शन होऊन पदभार स्वीकारणार आहेस. तर खरंच खूप खूप अभिनंदन तुझं त्याबद्दल. आणि थँक्यू सो मच. आम्हाला तुझ्याशी खूप छान अशा गप्पा मारायच्या आहेत आणि तुझा हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. खरं म्हणजे सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे शाळेमध्ये तुझं शिक्षण चिपळूणमध्ये झालं, तर मग लहानपणापासूनच आवड होती की कसं? हो, लहानपणापासूनच आवड होती मला. तर माझे आजोबा, आईचे बाबा माझे आर्मीमध्ये होते. तर त्यांना मी नेहमी बघत असायची आणि त्यांच्या सगळ्या सवयी, डिसिप्लिन वगैरे बघून मला आर्मीकडे जाण्याची खूप इच्छा होती. ओके. आणि मग मला एअरफोर्स बद्दल कळलं हा. आणि त्यानंतर मग एअरक्राफ्ट बद्दल जास्त उत्सुकता वाढली माझी. हा. तर मग लहानपणापासूनच माझं मिलिटरीकडे जास्त होतं. ओके. पण तुझं कॉलेजमधलं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालंय आणि तू एक इंजिनिअरही आहेस, आणि मग त्याच्यानंतर तू एअरफोर्सच्या भरतीकडे वळलीस. तर मग असं बरोबर. चेंज ओव्हर कसा होता? तर मग 10वी मध्येच मी बघायला सुरू केलं होतं की हा. आर्मी एअरफोर्स मध्ये कसं जाता येईल. हा. तर त्यावेळी मला कळलं की मुलींसाठी एनडीए एक्झाम ही कंडक्ट नाही केली जात. ओके. त्यावेळी एनडीए फक्त मुलांसाठी होती. हा. अगदी एनडीएची आता नुकतीच भरती सुरू झाली आहे मुलींसाठी. हम्म. त्यामुळे मी अल्टरनेटिव्ह पर्याय शोधत होती. हम्म. त्यात मला कळलं की मी इंजिनिअरिंग केलं हम्म. तर त्यानंतर मला एअरफोर्स साठी एक्झाम देता येईल. ओके. AFCAT म्हणून, हा. एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट. हम्म. त्यानंतर मग मला एअरफोर्स मध्ये जाता येईल. ओके. त्यामुळे मी इंजिनिअरिंग निवडलं. ओके. तू आत्ताच म्हणालीस की एक एंट्रन्स एक्झाम असते, एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट. तर त्यासाठी नक्की काय काय तयारी केलीस आणि कशी तयारी केलीस? एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट तर मी मेन तयारी सीईटी आणि JEE साठी केलेली. ओके. DBJ कॉलेजमध्ये असताना. हा. तर सिलेबस अगदी सेम नाही म्हणणार, हम्म. पण बेसिक्सच होते त्या एक्झाम मध्ये सुद्धा, जे आपल्याला 11वी 12वी मध्ये शिकवलं. एक्झाम मध्ये बेसिक्सच होते. आणि मी ऑनलाईन कोर्स जॉईन केला होता. CDS जर्नी म्हणून एक क्लासेस घेतात. ओके. ऑनलाईनच आहे ते. तर ऑनलाईन कोर्स जॉईन केला आणि युट्यूबवर वगैरे सगळे व्हिडिओज बघून एक्झाम क्लिअर केली मी. ओके. वा, मस्तच. त्या एक्झामचं एकंदरीत स्वरूप कसं असतं हे आम्हाला थोडक्यात सांगशील का? काय काय असतं त्या एक्झाम मध्ये? हो हो. तर AFCAT एक्झाम मध्ये इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स आणि चौथं म्हणजे करंट अफेअर्स. या 4 गोष्टी असतात. तर 4 गोष्टींचा सिलेबस ठरलेलाच असतो आणि क्वेश्चन्स कसेही येऊ शकतात. ओके. हा. तर प्रिपरेशन बघायला गेलं तर करंट अफेअर्स तुम्हाला सेपरेटच करावं लागणार. डे टू डे लाईफ अपडेटेड राहावं लागतं. आणि बाकी मॅथ्स, इंग्लिश म्हणायला गेलं तर ते तुम्ही बुक्स मधून जाणून घेऊ शकता. ओके. बुक्स सुद्धा आहेत रेफर करण्यासाठी. AFCAT फर्स्ट स्टेप म्हणून अशी बुक आहे. तर ते खूप चांगली नॉलेज देतं, बेसिक नॉलेज देतं. ओके. यासाठी काही फिजिकल टेस्ट पण असतात का ग आवश्यक? हो हो. फिजिकल टेस्ट AFCAT एक्झाम नंतर SSB इंटरव्ह्यू होतो. तर त्यात तो 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो.
हा, तर त्यात फिजिकल टेस्ट सुद्धा होतात. ओके. त्या कशा असतात? त्याचं स्वरूप कसं असतं? फिजिकल टेस्ट मध्ये ग्रुप टेस्ट असतात आणि काही इंडिव्हिज्युअल टेस्ट असतात. हा. SSB ही 5 दिवसांची असते हा. इंटरव्ह्यू. हा. तर पहिल्या दिवशी स्क्रीनिंग होते. तर ऑलमोस्ट 200 पैकी 20 ते 25 मुलं सिलेक्ट होतात ओके. पहिल्या दिवशी. हा. हा, आणि मग ते तिथे राहतात AFSBच्या इथे हा. पुढचे 4 दिवस. तिथे ओके. बाकीच्या टेस्ट होतात. हा. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सायकोलॉजिकल टेस्ट होते. हम्म. त्याच्यात तुमचं साईक चेक केलं जातं. हम्म. सिच्युएशन वगैरेला तुमचा रिस्पॉन्स कसा असतो, सिच्युएशनला, कोणत्या पिक्चरला, हे सगळं टेस्ट केलं जातं साईक टेस्टमध्ये. हम्म. त्यानंतर ग्रुप टेस्ट असतात. हम्म. ग्रुप टेस्टमध्ये असतं ग्रुप डिस्कशन आणि फिजिकल म्हणजे इंडिव्हिज्युअल ऑब्स्टकल. तुम्हाला रस्सी चढायला असतं, एक बॅरिकेड असतं त्याच्यावरनं तुम्हाला उडी मारायची असते. ओके. तुम्हाला हे सगळं ऑनलाईन मिळेल नक्कीच. हम्म. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. हा. पर्सनल इंटरव्ह्यू होतो. हम्म. तो 1 to 1 असतो. तो अर्धा तास ते 2 तास कितीही वेळ चालू शकतो. ओके. हा, आणि शेवटच्या दिवशी 5व्या दिवशी कॉन्फरन्स होते. हम्म. हे तिन्ही टेस्ट ज्या होतात हम्म. त्याचा फायनल रिझल्ट 5व्या दिवशी कळतो. हा. मग त्या 20-25 लोकांपैकी 2 ते 3 रेकमेंड होतात. बापरे. ओके. ही प्रोबॅबिलिटी आहे. हा. आणि त्यात तुझं सिलेक्शन झालं, त्याबद्दल परत एकदा अभिनंदन. आणि त्यानंतर माझ्या मते 6 महिन्यांचं एअरफोर्स अकॅडमी मध्ये ट्रेनिंग होतं, राईट? हो हो. त्यानंतर एअरफोर्स अकॅडमी हैदराबादमध्ये. ते कसं होतं तुझं ट्रेनिंग? तो पिरियड कसा होता? ट्रेनिंगचा पिरियड खूप टफ होता. कारण मी याआधी फिजिकल काही केलंच नव्हतं. फिजिकल सुद्धा होतं आणि अभ्यास करायला सुद्धा होता. अभ्यास तरी ठीक वाटत होता, बट फिजिकल मुलगी असल्यामुळे असं मला कुठे बाहेर एक्सपोजर मिळालं नव्हतं जास्त. स्पोर्ट्समध्ये मी ऍक्टिव्ह होती नेहमी, बट क्रॉस कंट्री, 8 किलोमीटर रनिंग, ओके, 12 किलोमीटर रनिंग, पुशअप वगैरे यात काही एक्सपोजर नसल्यामुळे ते थोडं मला कठीण वाटलं. आणि त्यांचा शेड्यूल 3:30 पासून सुरू होतो, तो रात्री मग 10:30 पर्यंत चालू. बापरे. पहिली 6 महिने खूप रिगरस ट्रेनिंग झाली. आणि त्यानंतर आय थिंक 9 महिन्यांचं तुझं एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमध्ये सुद्धा ट्रेनिंग झालंय. हो हो. तिथे मग काय फरक होता, हे 6 महिने आणि नंतरचे 9 महिने यामध्ये? तिथे फरक असा की एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद इथे आम्हाला जनरल ट्रेनिंग दिली, बेसिक ट्रेनिंग, आणि इथे आम्हाला सारे एअरफोर्सचे रिलेटेड सब्जेक्ट शिकवले गेले. ओके. आणि फिजिकल ट्रेनिंग इथे खूप जास्त होती एअरफोर्स अकॅडमीमध्ये पहिल्या 6 महिन्यांमध्ये. टेक्निकल कॉलेज, एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे टेक्निकल ऍस्पेक्ट जास्त होतं. तिकडे आम्हाला इंजिनिअरिंगचे बेसिक्स, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, पण मग इकडे सब्जेक्ट्स रडार, एअरक्राफ्ट, एरोडायनामिक्स असे सर्व सब्जेक्ट होते, जे की टेक्निकली आम्हाला साऊंड केलं त्यांनी पूर्ण वर्किंगशी एअरफोर्सच्या. ओके ओके. तू आता पटकन म्हणालीस की नंतरच्या 9 महिन्यांमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये, तर जर कुणाला आपल्या युवक दोस्तांपैकी किंवा श्रोत्यांपैकी कुणाला इथे यायचं असेल, तर मग तू आता जसं इंजिनिअरिंग हा एक ऑप्शन ठेवला होतास, तर तू स्ट्रीम कुठली निवडली होती? आता एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ही एक ब्रांच आहे. अशा खूप साऱ्या ब्रांच आहेत. फ्लाइंग ब्रांच, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स आणि अकाउंट्स. तर मग बीकॉम वाले अकाउंट साठी करू शकतात. ओके. पण ऍफकॅट एक्झामची कंडिशन ही आहे की तुमचं मॅथ असलं पाहिजे 12वी पर्यंत. आणि बाकी बघायला गेलं तर बीएससी वाले सुद्धा ऍफकॅट एक्झाम देऊ शकतात. ओके. मी इंजिनिअरिंग यासाठी केलं कारण की मग त्याला अजून स्कोप वाढतो. जसं हे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग फक्त इंजिनियर्स साठीच असतं. एक्झॅक्टली. मी म्हणून विचारलं की अशा इंजिनिअरिंग मध्ये पण कारण खूप स्ट्रीम्स आहेत, तर मग त्यातली कुठली निवडावी जर इंजिनिअरिंग करून एअरफोर्स किंवा आपल्याला भरतीमध्ये जायचं असेल तर? ओके. तर आता माझ्यासोबत जे आहेत कॉम्प्युटर सायन्स वाले सुद्धा आहेत, आयटी, मेकॅनिकल, सर्व बॅकग्राऊंडचे आहेत. इथे 2 प्रकारचे असतात, AEL आणि AEM, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि एरोनॉटिकल इंजिनिअर मेकॅनिकल. ओके. तर इलेक्ट्रिकलच्या अंडर येतात इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर, आयटी, हे सारे सेक्टर एलच्या अंडर येतात. आणि एमच्या अंडर
मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे बाकी सर्व जे उरलेले आहेत मेकॅनिकल ऍस्पेक्ट वाले इंजिनिअरिंग. ओके. तुम्ही कोणतीही इंजिनिअरिंग केली तर मग या दोनपैकी मग तुमचं जर कम्प्युटर असेल तर AEL मध्ये येईल, मेकॅनिकल असेल तर AEM मध्ये येईल असं. ओके ओके ओके. या सगळ्या दरम्यान जसं तू म्हणालीस की रिगरस ट्रेनिंग झालं किंवा हे कधीतरी असं वाटतं की यार नाही हे नाही होतंय किंवा असं, पण त्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. तर या प्रवासामध्ये तुझ्या घरच्यांचा रोल कसा होता? घरच्यांनी मला नेहमी सपोर्ट केलं. मी माझ्या बाबांना पहिल्यांदा सांगितलं ज्यावेळी की अशी अशी परीक्षा द्यायची आहे मला, पण त्याला खूप मेहनत लागेल आणि मला वेळ लागेल. तर त्यावेळी माझ्या बाबांनी मला सरळ सांगून दिलं की तुला जेवढा वेळ हवा तेवढा घे, पण मनापासून मेहनत कर तू. आणि माझे बाबा महाराष्ट्र पोलीसमध्येच आहेत, त्यामुळे त्यांना या सर्वाचं महत्व आणि या सर्वाचं किती कठीण असतं ते सर्व आयडिया आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला आणि कधी मला हे वाटून नाही दिलं की काही कमी पडतंय. कोणते फेल्युअर्स असले तरी पण मला मोटिवेट करत राहिले ते की होईल, नक्कीच होणार तुझं, आणि पाठीशी राहिले माझ्या. माझे आई बाबा दोघांनीही खूप सपोर्ट केलं मला, त्यामुळे मी आता हे करू शकली. खूप छान खूप छान. मला वाटतं तुला घरातून मगाशी तू म्हणालीस तसं आजोबांचं सुद्धा आणि आई बाबा, तर बाबाही पोलीस मध्ये असल्यामुळे घरातूनच अगदी बाळ कडू तुला मिळत गेलेला आहे लहानपणापासून या सगळ्या सेवेसाठी. तू आता एअरफोर्स ऑफिसर म्हणून आता रुजू होणार आहेस, तर इथून पुढे आपण एक असतो की हे एक बनल्यानंतर मला देशासाठी हे करायचंय किंवा इथून पुढे मला हे अचीव अजूनही करायचंय, तर तसे तुझे प्लॅन्स काय आहेत? तसं आता माझं ब्रांच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, तर मग आत्तासाठी स्मॉल टर्म बघायला गेलं तर मला माझ्या सेक्टरमध्ये बेस्ट द्यायचं आहे. बाकी एअरफोर्समध्ये गरुड फोर्सेस सुद्धा असतात आणि मेन म्हणजे स्पोर्ट्सला सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. ओके ओके. तर लहानपणापासून मी स्पोर्ट्स खेळत आहे आणि इकडे सुद्धा अकॅडमी सुद्धा बेस्ट होते मी स्पोर्ट्समध्ये. तर मला अशी इच्छा आहे की मी रिप्रेझेंट करावं सर्व्हिसेस कडून, एअरफोर्स कडून वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये. हो. तुझा गेम कुठला होता? तू म्हणालीस की लहानपणापासून तू स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आहेस. हो हो. तर मेन गेम माझा टेबल टेनिस. ओके. टेबल टेनिसवर जास्त फोकस केला लहानपणापासूनच. तर स्टेट लेवल होती मी. अरे वा. त्यापुढे मला नाही, त्यापुढे मग नाही जाता आलं मला. आता मग माझी इच्छा आहे की एअरफोर्स थ्रू मला जाता आलं तर तेही करणार मी. खूप छान खूप छान. खूप साऱ्या शुभेच्छा आकाशवाणीतर्फे. आणि तुझ्याप्रमाणेच अजून अनेकांची स्वप्न आहेत की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे आपल्या रुजू व्हावं आणि देशासाठी खूप छान प्रकारे सेवा द्यावी. तर मग अशा तुझ्या मित्रमैत्रिणींना तू काय सांगशील की त्यांना जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांनी कधीपासून तयारी करावी आणि काय कशी करावी? कधीपासून तयारी करावी त्याचं माझ्याकडे एकच उत्तर असेल, ज्यावेळी तुम्हाला जाणीव होईल तुम्हाला इथेच जायचं आहे त्याच मोमेंटला तुम्ही सुरू केलं पाहिजे. इट कॅन बी 10th, इट कॅन बी इंजिनिअरिंग इयर्स, पण त्याच मोमेंटला सुरू. कारण जेवढं लवकर करू तेवढं तुम्ही एक्झाम खोलवर एक्झामचा अभ्यास करू शकता, त्याहून तुमचा मेरिट वाढतो मग. आणि तेच साईड बाय साईड जरी करत असला तरी सिलेबस सेम राहतो सगळ्या गोष्टींचा. ओके. मेहनत करत राहा. आणि खूप आता हल्ली तर सोशल मीडियामुळे, युट्यूब वगैरेमुळे खूप मटेरियल अवेलेबल आहे ऑनलाईनच. तर असं पण काही नाहीये की कोणता स्पेसिफिक क्लास लावला पाहिजे. ऑनलाईन अभ्यास करून एक्झाम क्लिअर आरामात होतात आणि मेहनतीला पर्याय नाही. मेहनत करत राहिलात तर नक्की फळ मिळतं. खरंच खूप छान वाटलं आणि इन्स्पायरिंग होती तुझी सगळी मुलाखत, तुझ्याबरोबरचं बोलणं. आणि तू खरंच वेळात वेळ काढून तू आमच्या सगळ्या श्रोत्यांना तू भेटायला आलीस, त्यांच्याबरोबर बोललीस आमच्या माध्यमातून. त्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे मी पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार मानते आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या सगळ्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरंच थँक्यू सो मच. Thank you so much for having me.
बरं वाटलं तुमच्याशी बोलून. सेम हिअर. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. हो, थँक्यू. आताच आपण ऐकलत एअरफोर्समध्ये नुकतंच जिचं सिलेक्शन झालंय अशी फ्लाइंग ऑफिसर जान्हवी शिंदे हिच्याशी मीरा खलगावकर हिने साधलेला संवाद. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया. मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां. मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां. काय मग फ्रेंड्स, तुम्हालाही जर या अशा गोष्टींकडे वळायचं असेल, आपल्या कार्यातून देशसेवा करायची असेल, तर अनेकविध वाटा उपलब्ध आहेत. त्याचा नक्की तुम्ही शोध घ्या. आणि हो फ्रेंड्स, जर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्या गोष्टींमध्ये जाऊन तिथे रुजू होऊन एक ऑफिसर बनून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी जर तुम्हाला मिळाली नाही, किंवा तुम्ही काहीतरी वेगळी वाट जर निवडली असेल, तर तुम्ही जी वाट निवडलीत ते काम नीट करा. कारण तुम्ही केलेल्या एका नीट आणि शिस्तबद्ध कामाचा सुद्धा फरक पडतो. तेव्हा सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी जरी आपण पाळल्या तरी सुद्धा आपण देशसेवा नक्कीच करू शकतो. म्हणजे जसं की प्लास्टिकच्या बॉटल्स कमी वापरायच्या, हॉटेल्समध्ये बाहेर फिरायला जाताना घरातून पाण्याची बाटली न्यायची, बाहेर काही खाल्लं तर रॅपर्स तिथेच न फेकता आपल्याकडे असलेल्या बॅगेत, आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये किंवा असं कुठेतरी ते ठेवायचं आणि घरी घेऊन यायचं आणि मग आपल्या घरच्या डस्टबिनमध्ये टाकायचं. नुसतंच दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा कधीतरी आपणही हा कचरा कमी करणं, किंवा आपण जे काही काम करतोय, आपण जे काही करिअर निवडतोय, आपण जे काही करिअर निवडणार आहोत त्यासाठी अभ्यास करतोय, तो तन मन धनाने केलात तरी सुद्धा तुमचं हे एक काम खूप मोलाचं आहे. कारण तुम्ही केलेल्या एका कामाने सुद्धा फरक पडतो. याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. तुम्हाला आमचे विविध रंगी कार्यक्रम कसे वाटले हे नक्की कळवा बरं. आणि हो, आकाशवाणी रत्नागिरीच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया हँडल्सना नक्की सबस्क्राईब करा. आम्ही उपलब्ध आहोत फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती सुद्धा. आणि हो, आमचे विविध रंगी कार्यक्रमांचा कधीही कुठेही आनंद घेण्यासाठी आत्ताच यूट्यूबच्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरीला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. तपते थे रस्ते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां. आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां. बहता
चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया। धड़क सी आंधियां। निवेदन मीरा खलगावकर, सादर करते योगीराज बच्चे। ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.